मला माझी आणि कमळीची पहिली भेट आठवते, गावातली. अशी मस्त बिनधास्त, निडर, बेधडकपणे सगळ्याला सामोरी जाणारी कमळी. मुंबईत आल्यावर खूप हाल झाले पण तिचे. आधी घराचा प्रॉब्लेम, ते कॉलेजमध्ये ऍडमिशनचे प्रॉब्लेम्स, परीक्षा, सगळंच. पण सगळं जिद्दीने ती फेस करत गेली. त्यात आमची मैत्री फुलत गेली आणि आज चक्क एंगेजमेंट होणार आहे आमची. इट्स अ बिग डील. आणि आईला कमळी तशी फारशी कधी नाही आवडली. अर्थात मला हे माहिती होतं की कधी ना कधी तिचं मत बदलेल कमळीबद्दलचं, आणि ते बदललं. आफ्टर ऑल ब्युटी लाईज इन सिम्प्लिसिटी. नाही रे, तू कितीही चिमटे काढ, मला नाहीच विश्वास बसत. हे स्वप्नच आहे असं वाटतं. फेकून मारेन ना. अरे बघ ना, पकड. आता मला काय असं हे बघ, मी असा एंगेजमेंट साठी उभा आहे, अशी माझ्या समोर उभी आहे कमळी. आम्ही दोघंही खूप छान दिसतोय ऑफकोर्स. आणि मी असा कमळीचा हात हातात घेईन अंगठी घालण्यासाठी. पण पण तेवढ्यात माझं स्वप्न तुटेल आणि मला जाग येईल. I love you, Rish. I love you. शांत शांत. दार लाव, दार लाव. I love you, Rishi. I love you. You are my Rish. I love you. तू काय करतेस? Rish. अरे नको का त्याला उद्या साखर शांत बस. तू म्हण. अरे मी काय म्हणते, तू ना हे कशाला एंगेजमेंट करतो? तू हे सगळं नाही करू शकत आहे. बघ, तू फक्त माझ्याशी लग्न करायचं. बस तू घरी जा. आय लव्ह यू, यू लव्ह मी. त्यामुळे लग्न फक्त आपलंच होणार. तू नाही कोण बाजूला हो गं. कळलं का? हे नाही गं. माझ्याशी लग्न नाही करणार लग्न. तू शांत बस. कमळे, तू काय करायला निघालीस? आयुष्यात कधीच खोटं बोलायचं नाही असं ठरवलं होतंस ना? आबांनी तुला असं कधीच शिकवलेलं नाही. मग अन्नपूर्णा आजींची तू फसवणूक करायला लागलीस. उद्या ऋषी सरांबरोबर तुझा साखरपुडा होणार आहे. तू महाजनांची नात नाहीस तरी बी हो साखरपुडा केलास तर ऋषी सरांना बी फसवल्यासारखंच आहे की हे. कारण त्यांचं लगीन तुझ्या संग नाही तर महाजनांच्या नाती संग ठरलंय. जर पुढे जाऊन नयनतारा मॅडमला खरं काय ते कळलं तर त्या काय करतील? त्या तुला कधीच सून म्हणून स्वीकारणार नाहीत ग. तुझ्या या एका चुकीमुळे दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ नको व्हायला. आणि तुला असं करायचा हक्क बी नाही. नाही, मी हा साखरपुडा नाही करू शकत. अन्नपूर्णा आजींना जे काय खरं आहे ते आता कळलंच पाहिजे. कमळे कुठे गेली? कमळे, ए कमळे, 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 काय झालं? ए कुठे निघालीस? इंगे, माझं एक महत्वाचं काम आहे, तू आवरून घे, मी आलोच. अगं पण कमळे, ही राजन काकांकडे गेली काय? अरे देवा, राजन काकांनी मला एक काम सांगितलेलं, ते त्यासनी सांगायलाच विसरलो. हां डॉक्टर, माणसाच्या नखांचा मेडिकल टर्ममध्ये कशा कशासाठी उपयोग होऊ शकतो? DNA टेस्ट. ओके, थँक्यू डॉक्टर, थँक्यू. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर हे सगळं जे काही चाललंय ते माझ्या आणि कमळीच्या DNA टेस्टसाठी चाललंय तर. काका, येईन गे. तुम्ही सांगितलेलं काम मी केलं. काय झालं मग? काय समजलं? मी त्या कडू आजीच्या मागं गेलतो तेव्हा त्या गुजर चौकातल्या एका लॅबमध्ये गेले. त्या लॅबचं नाव पाहिलंस? वय बघितलं की, फाईन लाईफ असं नाव होतं त्या लॅबचं. फाईन लॅब. वा बाळा, खूप मोठं काम केलंस तू. आता इथून पुढे मी बघतो काय करायचं काय. काका, त्या कडू आजीचं पुन्हा काहीतरी कांड करायची तयारी सुरू आहे काय? त्यासाठी तर चाललंय सगळं. तू जा. थँक्यू. मी बघतो काय करायचं काय. मला वेळ न घालवता
लवकरात लवकर त्या लॅबला जायला हवा. अरे हिला शांत तू शांत कर तिला. अरे काय आता अजून काय करू मी? तू एक काम कर, तिची उतरेल असं काहीतरी घेऊन ये ना पटकन. जा. अरे मी आणायसाठी बाहेर गेलो ना, तर मॅडमने बघितलं तर आपलीच उतरेल. अरे काय? अरे इज्जत. आय लव्ह यू. आता पास झालं. हे तू हळू बोल रे. माझ्याशी नीट बोलायचं. कोण आहे? कोण आहे मी? अनिका महाजन आहे मी. हो तरी मी तर विसरली. मी अनिका महाजन असली तरी यू आर माय रेश. अरे बापरे. त्यामुळे तुम्हाला काही पण बोलू काय शकतो. ऋषी? You're mine ना. बाजूला हो. यू कॅन टॉक टू मी कसं पण. मी आज हे सगळं नाही बोलायला आले, मी बोलायला तुला वेगळं आले. खूप इम्पॉर्टंट आहे, ऐकून घे. तू तू त्या गावच्या सोबत एंगेजमेंट करतोय ना, ती चीटर आहे. तिच्यासोबत नको करू एंगेजमेंट. ती महाजनांची कोणी नाही लागत. काय बोलते ही? आजीची वन अँड ओनली नात आहे. ओरिजिनल नात म्हणजे अनिका महाजन. थांब, मला सगळ्यांना सांगू दे. तारू, ए, तारू. आपल्या कमळीचं भविष्य एकदा सुरक्षित झालं ना, की आपल्यावरची मोठी जबाबदारी पार पडेल. कमळी लग्न करून तिच्या घरी गेली ना, की मग मी आनंदाने मरायला मोकळी. ओह नाही नाही, मरणाची भाषा नाही करत मी. हा, एवढ्यात काही मरत नाहीये मी. पण मला सांगा, मरण कुणाला चुकलंय का? माझं म्हणणं एवढंच होतं की आपल्या लाडक्या नातीचं सगळं उत्तम झालं, ती सुखी झाली की आपली काळजी मिटली ना. बरं, नयनतारा मला म्हणत होती की साखरपुड्यासाठी हॉल बुक करूया. पण मीच तिला म्हटलं, अगं हॉल कशाला, इथे या वास्तूतच करूया ना साखरपुडा, कमळीच्या हक्काच्या घरात. तुम्ही सुद्धा खूप खुश आहात ना? माझी औषधं घेते. आजी, कमळी, ये ना. काय ग बाळा, झोप येत नाही? बस बस बस. आज एका मुलीला जागेपणीच कोणाची तरी स्वप्न पडत असतील, हो ना? मला कल्पना आहे, साखरपुड्याच्या आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीच्या मनात किती हुरहुर असेल. येणारा दिवस नवं नातं घेऊन येणार, या विचाराने झोप लागत नसेल ना? नाही आजी, असं काही नाही. काय तसं काही नाही. आजी आहे मी तुझी, मला सगळं कळतं. आज या घरची लेक म्हणता म्हणता उद्या त्या घरची सून होणार तू.